नमस्कार सर्वांना. तर आज आपण बघणार आहोत SMC कन्सेप्ट. SMC म्हणजे काय? स्मार्ट मनी कन्सेप्ट. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी या शब्दाबद्दल ऐकलं असेल, या कन्सेप्टबद्दल ऐकलं असेल. SMC ICT ट्रेडिंग बऱ्याच जणांनी आपल्यापैकी ऐकलं असेल. तर याचबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे इथे माहिती. तर आपल्यापैकी बरेच जण या कन्सेप्टचा वापर करून ट्रेडिंग करत असेलही, कोणी करायचं ट्राय करत असेलही, किंवा कोणी SMC कन्सेप्ट वापरण्याचा प्रयत्न करणार असेलही. तर आपण बघणार आहोत की या कन्सेप्ट खरंच वर्क करतात का, आणि जे तुमचे ॲक्च्युअल ट्रेडिंग आहे, म्हणजे जसं की प्राईस ॲक्शन ट्रेडिंग, सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेडिंग, तर आपण ते आज इथे बघणार आहोत. तर मार्केटमध्ये दोन प्रकारचे ट्रेडर्स असतात. एक आपले रिटेलर ट्रेडर्स आणि दुसरं म्हणजे स्मार्ट मनी. स्मार्ट म्हणजे काय की स्मार्ट मनी कन्सेप्टमधले स्मार्ट ट्रेडर्स, ज्या लोकांना माहीत आहे की रिटेलर लोकांचे स्टॉप लॉस कुठे आहेत, किंवा रिटेलर लोक कशी ट्रेड करतात आणि त्या गोष्टीचा फायदा ते कसं उचलायचं त्यांना माहिती आहे, त्यांना स्मार्ट मनी प्लेयर्स असे म्हणतात. तर कोण असतात हे स्मार्ट मनी? जसं की मोठमोठे इन्स्टिट्यूशन असले किंवा बँक असेल, या इन्स्टिट्यूशनला ऑलरेडी माहीत आहे की तुम्ही रिटेलर ट्रेडर्स कुठे स्टॉप लॉस तुमचा ठेवताय, कशी तुम्ही ट्रेडिंग करताय. त्यामुळे बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, जेव्हा पण तुम्ही तुमचा एक ट्रेड असतो आणि जेव्हा तुम्ही एक स्टॉप लॉस प्लेस करताय, बऱ्याच वेळा काय होतं की तुमचा स्टॉप लॉस तुमचा हिट होऊन तुमच्या फेवरमध्ये मार्केट जातं. असं का बरं होतं? की कारण इन्स्टिट्यूशन्सला ऑलरेडी माहीत आहे की तुम्ही तुमचा स्टॉप लॉस कुठे प्लेसमेंट केलेला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या ऑर्डर्स फिल करायला तुमच्या स्टॉप लॉसची गरज असते. मार्केट एका प्रिन्सिपलवर वर्क करतं, तुम्हाला माहिती आहे, डिमांड आणि सप्लाय. जेवढा सप्लाय असेल तेवढी डिमांड ही असली पाहिजे, आणि जेवढा डिमांड आहे तेवढा सप्लाय असला पाहिजे. त्यामुळे काय की जेव्हा आपण रिटेलर्स ट्रेडर बघतो की आपल्या ज्या क्वांटिटी असतात त्या 100, हजारो, 10,000 अशा क्वांटिटी असतात. पण या इन्स्टिट्यूशन लेवलच्या जे काही क्वांटिटी असतात त्या लाखो करोडोमध्ये असतात. त्यामुळे जेव्हा त्यांना बाय करायचं असेल किंवा सेल करायचं असेल, तेव्हा त्यांना एक तेवढा सप्लाय पाहिजे असतो, तेवढी डिमांड पाहिजे असते. त्यामुळे ते लोक काय करतात की तुमचा स्टॉप लॉस, जेव्हा तुमचा स्टॉप लॉस हा हिट होतो, म्हणजे काय होतं की त्यांच्या ऑर्डर्स फुलफिलमेंट होतात. त्यांच्या ज्या काय ऑर्डर्स आहेत त्या फुलफिल होतात तुमच्या स्टॉप लॉसमुळे. म्हणून तुमचा बरोबर स्टॉप लॉस खाऊन बरोबर तुमच्या फेवरमध्ये मार्केट कितीतरी वेळा जातं, हे तुम्ही बघितलं असेल. मग याचा अर्थ असाही नाही आहे की तुम्ही जी ट्रेडिंग स्टाईल सध्या वापरत आहात, म्हणजे काय की तुमची जी काही ट्रेडिंग स्टाईल असते, प्रत्येकाची ट्रेडिंग स्टाईल असते, ती वर्क करणार नाही असे अजिबात नाही आहे. एक पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी असते, ती तुम्ही लॉंगर टाईममध्ये तुम्ही जर मास्टरी केली स्ट्रॅटेजीमध्ये, मग ती कुठलीही असू दे, प्राईस ॲक्शन असू दे, SMC बेस्ड काय पण असू दे, कुठलीही तुमची स्ट्रॅटेजी आहे ते तुम्हाला वर्क होते लाँग टर्ममध्ये. तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी ही प्रत्येक वेळी बदलायची नाही आहे. एकच स्ट्रॅटेजी घ्यायची आणि त्याला लाँग टर्ममध्ये मास्टर करायला बघायचं. तर वळूयात आपल्या परत एकदा विषयावर. तर एखादा ट्रेडर जेव्हा ट्रेडिंगमध्ये येतो तेव्हा तो प्राईस ॲक्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज, म्हणजे काय की एक बिगिनर लेवलच्या ज्या काही स्ट्रॅटेजीज असतात, म्हणजे काय की सपोर्ट लेवल, रेजिस्टन्स लेवल, ब्रेकआउट ट्रेड, ब्रेकडाऊन ट्रेड, ट्रेंडलाईन ट्रेड, या ज्या कन्सेप्ट आहेत त्या बेसिक आहेत. पण याच्यामध्ये ॲडव्हान्स कन्सेप्ट काय आहेत, जसं की स्मार्ट मनी कन्सेप्ट्स. यामध्ये काय येतं की ऑर्डर ब्लॉक्स, FVGs, लिक्विडिटी झोन्स, अशा बऱ्याचशा कन्सेप्ट या स्मार्ट मनीमध्ये येतात. पण जेव्हा तुम्ही एखाद्या तुमच्या जे काय प्राईस ॲक्शन स्ट्रॅटेजी आहेत तिथून तुम्ही जेव्हा SMC फॉलो करायला, जेव्हा SMC कन्सेप्ट शिकायला जातात, तेव्हा थोडं कुठं तर तुम्हाला हार्ड जाऊ शकतं, कारण की ह्या कन्सेप्ट पूर्ण डिफरंट आहेत. याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे भरपूर. तर इथे मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एक रेजिस्टन्स आणि एक ट्रेंड लाईनचं उदाहरण दिलेलं आहे की प्राईस प्रत्येक वेळी जेव्हा या रेजिस्टन्स लेवलला येते तेव्हा एक रिॲक्शन येते, परत मार्केट एक ट्रेंड लाईनला सपोर्ट घेतो आणि परत एकदा मार्केट वरती जातं, परत एकदा रेजिस्टन्सला रिॲक्ट होऊन सपोर्टला येतं. असं करत करत एक कन्सॉलिडेशन झोन तयार होतो आणि ब्रेकआउट इथे एक तुम्हाला दिसतो की ब्रेकआउट झालेलं आहे. आणि ट्रेंड लाईनवरून तुम्हाला कळते की प्रत्येक वेळीस मार्केट जेव्हा ट्रेंड लाईनला टच करतं तेव्हा एक सपोर्ट घेऊन एक वरती पुश देतो. याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की आता ठीक आहे, या कन्सेप्टवर तुम्हाला माहिती असेल की ब्रेकआउट होतं, ट्रेंड लाईन ब्रेक होते, ट्रेंड लाईनवर सपोर्ट घेऊन परत वरती रेजिस्टन्स ब्रेक होतो. पण आता या बेसिक कन्सेप्टवरून तुम्हाला एवढं लक्षात येतं की हे तुम्ही ट्रेड करू शकता. पण जेव्हा ब्रेकआउट होतो तेव्हा ही प्राईस कुठपर्यंत जाऊ शकते आणि परत एकदा खाली येऊन कसं रिॲक्ट करू शकते, हे कसं कळणार तुम्हाला?
हे कळणार की तुम्ही एकदा स्मार्ट मनी कन्सेप्ट फॉलो केल्यानंतर. आता तुम्ही बघू शकताय, जेव्हा ब्रेकआउट झाला, आता बरोबर आहे तुम्ही ब्रेकआउट झाला इथे ट्रेड घेता, पण कुठपर्यंत हे तुम्हाला कसं कळणार आहे? हे तुम्हाला दाखवतो स्मार्ट मनी. जेव्हा इन्स्टिट्यूशन्स, बँक्स जेव्हा या ट्रेड करतात, तेव्हा तुम्हाला कळतं की त्या एक्झॅक्टली ट्रेड काय करत आहेत. इथे तुम्ही बघू शकता की मी एक ब्लॉक्स तयार केलेले आहेत. जे काय पर्पल शेडमध्ये मी जे काय ब्लॉक्स लावले आहेत त्याला ऑर्डर ब्लॉक्स असे म्हणतात. इथे इन्स्टिट्यूशनच्या मोठमोठ्या ऑर्डर्स प्लेस होतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही बघू शकताय ऑर्डर ब्लॉक्स आणि FVG म्हणजे काय की फेअर व्हॅल्यू गॅप्स, या सगळ्या कन्सेप्ट मी या कन्सेप्टवर व्हिडिओ बनवण्यास प्रत्येक कन्सेप्टवर एक व्हिडिओ बनवला जाईल. तुम्ही हळूहळू पोस्ट करेलच. पण तुम्ही बघू शकता की या झोनमध्ये जेव्हा प्राईस येते तेव्हा एक रिॲक्शन भेटते चांगली. आणि तुम्हाला याच्यामुळे काय होतं की SMC कन्सेप्ट फॉलो केल्यामुळे काय होतं की एक्झॅक्टली तुम्हाला मी असं सांगत नाही की तुम्ही SMC कन्सेप्ट जेव्हा फॉलो करताय तेव्हा भरपूर प्रॉफिटमध्ये याल. नाही, हे काय आहे की फुटप्रिंट्स आहेत. इन्स्टिट्यूशन जसं एक ट्रेड करतायत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकताय. आता या कन्सेप्ट आहेत ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल ट्रेडर्सला वर्क करणार नाहीत असं आहे. कारण की बऱ्याच जणांना प्रत्येक जणाचा एक सेटअप वेगळा असतो, प्रत्येक जणाची स्ट्रॅटेजी वेगळी असते. पण मोस्ट ऑफ द टाईममध्ये काय आहे की मी ॲनालाइज केलेलं आहे, ऑब्झर्व केलेलं आहे, या ज्या कन्सेप्ट आहेत त्या वर्क होतात. त्यामुळे तुम्ही एकदा हे ट्राय करून बघा तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये. मग तो तुम्ही नंतर इंडिव्हिज्युअल तुमचा डिसिजन आहे की तुम्ही या कन्सेप्ट वापरावा की नाही. पण तुम्ही एकदा ॲटलिस्ट ट्राय करावं, किंवा तुमचं जे एकदा तुम्ही बॅकटेस्ट करा या स्ट्रॅटेजी वर्क होतात का नाही. पण मी स्वतः बॅकटेस्ट केलेल्या आहेत, या कन्सेप्ट चांगल्या वर्क होतात आणि नक्कीच तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये तुम्हाला एक बेनिफिट देईल या कन्सेप्ट. तर जेव्हा तुम्ही SMC फॉलो कराल तेव्हा तुम्हाला एक हायर प्रोबॅबिलिटी ट्रेड्स भेटू शकतात. तुमचं एक रिस्क मॅनेजमेंट चांगलं होऊ शकतं आणि तुम्हाला एक मार्केट स्ट्रक्चर क्लॅरिटी, म्हणजे मार्केट सध्या काय करत आहे एक्झॅक्टली ते तुम्हाला एक स्ट्रक्चर क्लॅरिटी येऊ शकते. आणि जे काही तुम्ही इमोशनल ट्रेडिंग करताय ती कुठेतरी कमी होऊ शकते. त्याच्यामुळे स्मार्ट मनी कन्सेप्ट या नक्कीच तुम्ही तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये तुम्ही एक आणण्याचा प्रयत्न करा. किंवा तुमच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, ऑलरेडी तुमचा एक सेटअप आहे चांगला, त्यामध्ये ॲडिशनल काय असेल तर ते SMC करू शकतं. तुम्ही एकदा ट्राय करा. आणि या कन्सेप्टमध्ये काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून विचारू शकताय. आणि अशाच अजून ट्रेडिंगसाठीच्या चांगल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. परत एकदा मी अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आपल्याला भेटेन आणि एखाद्या अजून एक चांगल्या टॉपिकवर तुम्हाला सांगेन. तोपर्यंत थँक्यू, नमस्कार.